शेतकरी मित्रांनो, एक बोलायचं होतं की बघा, आपण शेती करत असताना एक व्यावसायिक दृष्टिकोन तुम्हाला ठेवावा लागेल. कारण आपण मार्केटमध्ये बघतो एक 5-10 लाख रुपये गुंतवून जर एखाद्याने व्यवसाय केला तर त्याचं आपल्याला नवल वाटतं. बट जे तुमच्या शेत्या आहेत त्याचं आज जर व्हॅल्युएशन बघितलं तर कोणाचं लाखोमध्ये आहे, कोणाचं करोडोमध्ये आहे. तर शेतीला पण तुम्हाला एक व्यवसाय म्हणून कन्सिडर करावं लागेल. तसं तुम्हाला क्रॉप घ्यावे लागतात. जे सोयाबीन कापूस आहे याच्यामध्ये सध्या तर काही उरत नाही. त्याच्यामुळे नवीन तुम्हाला काहीतरी करावं लागेल. मार्केटचा आधी अभ्यास करा आणि तुम्हाला जे चांगलं वाटतं ते करा. आता मी रेशीममध्ये काम करतो आहे. रेशीममध्ये मंथली अर्निंग होते, एक चांगलं आहे. तुम्हाला कसं आहे, आवडीनुसार वेगवेगळे तुम्ही याच्यामध्ये बिझनेस करू शकता. कारण शेती हा एक असं ठिकाण आहे, तुम्ही इथे मल्टिपल बिझनेस करू शकता. फक्त तुम्हाला ते तसं रन करता आलं पाहिजे. तर शेतीला पण तुम्ही एक बिझनेस म्हणून काम करा. कारण जर शेती हा बिझनेस करणं इतरांना शक्य नाही. कारण शेतीचं जे व्हॅल्युएशन आहे खूप वाढलेलं आहे. कोणाचं लाखोमध्ये आहे, कोणाचं करोडोमध्ये आहे. तर एवढी इन्व्हेस्टमेंट करून शेती करायची हे नवीन माणसाला शक्य नाही. पण आपल्याला काय वडिलोपार्जित आहे तर त्याचा आदर करा, त्याला किंमत द्या आणि शेतीत काम करणं हे कमीपणा समजू नका. कारण हे जर नवीन माणसाला करायचं त्याला आधी 2-3 पिढ्या त्याचं काम करावं लागेल. तेव्हा त्याच्यापाशी पैसे येतात, तेव्हा कुठं ते एखादा एकर घेऊ शकेल. त्याच्यामुळं तुमच्याकडे जे काही थोडी बहुत ज्याच्याकडे जशी शेती आहे त्यांनी एक चालू करा, एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा आणि त्याच्यामध्ये काम करा. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर भेटूया शेतकरी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय जवान जय किसान.